आपण आत्ता वांग्याचे भरीत बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला शेंगदाणे लागणार आहेत, तसेच खोबरं, लसूण आणि कांदा. तुम्हाला हवे तसे तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. हे सगळे जिन्नस आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर त्यांचं वाटण करून घ्यायचं आहे. लसणाच्या इथे मी काहीच पाकळ्या घेतलेल्या आहेत. खूप जास्त लसूण घ्यायची गरज नाही आहे. तसेच खोबरं देखील थोडेच घेतलेले आहे आणि एक कांदा घेतलेला आहे आणि थोडेसे मूठभर शेंगदाणे घेतलेले आहेत. यासाठी आपल्याला वांग्यांची सुद्धा गरज पडणार आहे. इथे मी 4 वांगी घेतलेली आहेत सारख्या आकाराची. तर यांना मी आता धुवून त्यांची व्यवस्थित कटिंग करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. इथे मी ही वांगी व्यवस्थित धुवून घेतलेली आहेत. आता मी त्यांना कटिंग करणार आहे. बघू शकताय तुम्ही, इथे मी 4ही वांगी सारख्या पद्धतीने कापून घेतलेली आहेत. तसेच त्यांना कीड वगैरे आहे का ते बघितले. आता आपण हे सगळं साहित्य एक एक करून भाजून घेणार आहोत. तर आपण पहिले शेंगदाणे भाजून घेणार आहोत. लो टू मीडियम फ्लेमवरती हे शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणे आपले भाजत आलेले आहेत. तर यांना आपण काढून घेणार आहोत. आता आपण खोबरं भाजायला टाकलेलं आहे, ते देखील भाजून घेऊया. खूप जास्त ब्राऊन करायचं नाही आहे. खूप जास्त नाही भाजलं गेलं पाहिजे. इथे आपलं खोबरं देखील भाजून झालेलं आहे, ते आपण काढून घेऊया. आता आपण कांदा भाजायला टाकलेला आहे. त्यासोबतच आपण लसूण देखील याच्यातच भाजून घेणार आहोत. कांदा देखील आपल्याला तिखट ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे.
बघू शकता तुम्ही कांदा भाजत आलेला आहे. अजून थोडासा ब्राऊन होऊ द्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही इथे कांद्याचा देखील कलर बदललेला आहे. आपण कांदा देखील आता काढून घेणार आहोत आणि हे सगळे जिन्नस आपण थंड व्हायला ठेवणार आहोत आणि नंतर मिक्सरच्या भांड्यातून वाटण करून घेणार आहोत. आपण मसाला पूर्ण काढून घेतलेला आहे. सर्व जिन्नस भाजून घेतलेले आहेत. आता त्यांना थंड करून मिक्सरमधून वाटून घेऊयात. आता मी या मसाल्याचे वाटण करून घेणार आहे. आपलं वाटण देखील तयार झालेलं आहे. इथे आपण वांग्याच्या भरितासाठी लागणारे मसाले घेतलेले आहेत. तर थोडीशी हळद घेतलेली आहे, 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे, 1 चमचा किचन किंग मसाला घेतला आहे, तसेच काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे, थोडीशी धनेपूड घेतलेली आहे अर्धा चमचा आणि 2 चमचे कांदा मसाला घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार मसाल्यांचे प्रमाण देखील कमी जास्त करू शकता. इथे मी एक एक करून वांग्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे. आता आपण या वांग्यांना फोडणी देऊया. इथे कढईमध्ये मी 2 पळ्या तेल घेतलेलं आहे. यामध्ये मी वाटलेला मसाला टाकलेला आहे. तसेच थोडासा कढीपत्ता देखील मी त्यामध्ये टाकलेला आहे. मसाल्यामध्ये चवीपुरतं मीठ मी अगोदरच टाकलेलं आहे. आता हा मसाला आपण तेल सुटेपर्यंत परतणार आहोत. मग त्यामध्ये वांगी टाकून परतून घेणार आहोत. आता या मसाल्यामध्ये मी वांगी देखील टाकलेली आहेत. बघू शकता तुम्ही मसाला किती छान दिसतोय तो. आता यामध्ये तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी ओतू शकता वांगी शिजण्यासाठी आणि तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी हवी आहे तसं ठेवू शकता. यामध्ये मी जवळजवळ 1.5 ग्लास पाणी ओतलेलं आहे. आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. आता यावर झाकण ठेवून आपण वांगी शिजवून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपलं भरीत बनवून तयार झालेलं आहे. याची कन्सिस्टन्सी देखील चांगली आलेली आहे. तुम्हाला अजून घट्ट ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. वास देखील अगदी छान येत आहे. आता हे भरीत आपण छान अशा बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करणार आहोत. तुम्ही चपातीसोबत किंवा रोटीसोबत किंवा अजून कशासोबतही खाऊ शकता, पण बाजरीच्या भाकरीसोबत हे खूपच छान लागतं.